मित्रांनो, आज आपण नवीन एक व्हिडिओ बघणार आहोत. टाईप ऑफ ॲडव्हान्टेज, मोटरचे टाईप बघणार आहोत. ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज आणि ॲप्लिकेशन या आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. डी सी मोटरचे ॲडव्हान्टेज आणि ए सी मोटरचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज आणि त्यांचे ॲप्लिकेशन आज बघणार आहोत. द टाईप ऑफ मोटर, ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज. परमनंट मॅग्नेट ए सी मोटर, ब्रशलेस डी सी मोटर म्हणजेच त्याला BLDCM म्हणतात. ॲडव्हान्टेज, द स्पीड ऑफ टॉर्क्यू कॅरेक्टरिस्टिक्स सिमिलर टू द शंट DC मोटर. आणि त्याचा दुसरा, हाय एफिशियन्सी, लॉंगिव्हिटी अँड रिलायबिलिटी, लो नॉईस अँड इझी टू कंट्रोल. म्हणजेच मोटरसारखीच स्पीड, टॉर्क वैशिष्ट्ये आहेत. उच्च कार्यक्षमता, दीर्घ आयुष्य आणि विश्वासार्हता, कमी आवाज आणि नियंत्रण सुलभता असते याची ॲडव्हान्टेज. आणि डिसॲडव्हान्टेजमध्ये हायर कॉस्ट, डिफॉर्मेशनेशन ऑफ द PM, कॉम्प्लेक्स कन्स्ट्रक्शन, शॉर्ट सर्किट, फेल्युअर ऑफ द इन्व्हेस्टर ड्यू टू PMs ऑन द रोटर. म्हणजे जास्त खर्च, PMचे जास्त खर्च, जास्त कॉस्ट म्हणजे कॉस्टली, हाय कॉस्टली म्हणजे जास्त खर्च असते. आणि नंतर तुमचे जटिल बांधकाम असतं, म्हणजे कॉम्प्लिकेटेड त्यांचं बांधकाम असतं. रोटरची जी इन्व्हर्टर व शॉर्ट सर्किटची बिघाड होण्याचे चान्सेस जास्त असतात. डिसॲडव्हान्टेज. दुसरं आपण बघू. दुसरा मोटरचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज. स्विच रिक्लिएटन्स मोटर्स, म्हणजेच त्याला SRMS म्हणतात. डबल सायलेंट मशीन, त्याचे ॲडव्हान्टेज आपण बघू. हा एक मोटरचा एक प्रकार आहे. सिम्पल कन्स्ट्रक्शन, एक्सलंट फॉल्ट टॉलरन्स कॅरेक्टरिस्टिक्स, हाय टॉर्क्यू अँड इनर्शिया रेटिंग. स्पीड टॉर्क्यू कॅरेक्टरिस्टिक मॅच विथ द रोड लोड, म्हणजेच साधे बांधकाम, उत्कृष्ट सहनशीलता वैशिष्ट्ये, उच्च टॉर्क आणि जडत्व रेटिंग. स्पीड टॉर्क वैशिष्ट्य, स्पीड टॉर्क रस्त्याच्या भाराशी मिळते जुळते असते. स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक मस्ट बी रोड लोड. आणि त्याचा डिसॲडव्हान्टेज बघू. कॉम्प्लेक्स कंट्रोल फॉर टायमिंग ऑफ द रनिंग ऑन अँड टर्निंग ऑफ द स्टार्टर करंट. टॉर्क्यू रिपल्स आर बिग चॅलेंज फॉर द कंट्रोल. म्हणजेच जे तुमचं स्टोटर प्रवाह असतं, चालू करणे आणि चालू करणे म्हणजे बंद करणे, वेळेसाठी जटिल नियंत्रणाचे दोष असतात. टॉर्क जो रिपल असतो, ही नियंत्रणासाठी मोठी आव्हान, म्हणजे कॉम्प्लिकेटेड, म्हणजे खूप किचकट काम आहेत. नंतर इंडक्शन मोटर म्हणजे IMS. त्याचा ॲडव्हान्टेज, व्हेरी सिम्पल कन्स्ट्रक्शन, हाय रिलायबिलिटी, परफॉर्मन्स अँड इफिशियन्सी. नंतर बीच ऑफ द स्प्रेक्टली एक्झाईट दिस मोटर विथ वेक्टर कंट्रोल. म्हणजेच खूप सोपं बांधकाम, उच्च विश्वसनीयता, कामगिरी आणि कार्यक्षमता. नंतर तुमचं व्हेक्टर नियंत्रणासह स्वतंत्रपणे उत्तेजित DC मोटरसारखे DC मोटरचे वागणे असते. याचं ॲडव्हान्टेज. डिसॲडव्हान्टेज बघा. लो स्टेबिलिटी अँड ओव्हर हिटिंग ॲट द लो स्पीड, लो इफिशियन्सी ॲट नो लोड ऑर लाईट लोड ऑपरेशन. म्हणजे कमी स्थिरता आणि कमी वेगाने जास्त गरम होणे. नो लोड किंवा लाईट लोड ऑपरेशन कमी कार्यक्षमता असते. नंतर आपण सिंक्रोनाइज पॅरामीटर, जे परमनंट मॅग्नेट असतं त्याचं बघा. सिंक्रोनाइज पॅरामॅग्नेट आउटर रोटर इन व्हील मोटर, हाय टॉर्क्यू डेन्सिटी, एक्सलंट इफिशियन्सी, ओव्हरलोड कॅपॅबिलिटी अँड कंट्रोलॅबिलिटी, डायरेक्ट कंट्रोल ऑफ द प्रॉप्युलेशन टॉर्क्यू फॉर इच व्हील. म्हणजेच उच्च टॉर्क घनता, उत्कृष्ट कार्यक्षमता, PMची ओव्हरलोड क्षमता आणि नियंत्रण क्षमता. प्रत्येक चाकासाठी जे टॉर्क थेट नियंत्रण असते.
आता त्याचं सिंक्रोनस पॅरामॅग्नेटचं आपण डिसॲडव्हान्टेज बघू. लिमिटेड पॉवर, deformation of the PM, presence of the gear, brake and while pose damage to the rotor is magnet. म्हणजेच मर्यादित शक्ती, विचुंबकीकरण, गिअरची उपस्थिती, जी ब्रेक आणि व्हील रोटरचे मॅग्नेटचे नुकसान पोहोचवण्याची शक्यता असते. हे सिंक्रोनस पॅरामॅग्नेटचे आउटर रोटर आणि व्हील मोटरचे आपण हे जे आपण 4 टाईप बघितले, ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज. त्याच्यातलं एक शॉर्टमध्ये तुम्हाला मी आणखी एक सांगणार आहे. AC मोटर हीच बघा तुम्ही, एक शॉर्टमध्ये सांगणार आहे, म्हणजे हे मी एक शॉर्टमध्ये काढलेली यांची. Each motor type has different advantage that make them best suit for the different commercial and industrial application. AC motor, for example, are flexible and easy to control. Some of the other advantage of include. म्हणजेच प्रत्येक मोटरचे प्रकार वेगवेगळे फायदे आहेत, जे त्यांना विविध व्यावसायिक आणि औद्योगिक अनुप्रयोगिक क्षमतेसाठी सर्वोत्तम सूट बनवतात. AC मोटरचे उदाहरण लवचिकता आणि नियंत्रण करणे सोपे आहे. याचा इतर काही फायद्यांसाठी समाविष्ट आहे. लो स्टार्टअप पॉवर डॅमेज डिमांड्स दॅट द अल्सो प्रोटेक्ट कंपोनंट ऑन द रिसिव्हिंग एंड. म्हणजेच कमी स्टार्टअपचे पॉवरची मागणी आहे, जी रिसिव्ह एंडवर घटकांच्या संरक्षण देखील करते. नंतर कंट्रोलेबिलिटी, स्टार्टिंग करंट लेवल अँड ॲक्सेलरेशन, नियंत्रण सुरू होणारी वर्तमान पातळी आणि प्रावेग. नंतर VBD, आज आता आपण जे बघितलं VBD आणि VCD ॲड ऑन हीज दॅट कॅन बी कंट्रोल स्पीड अँड टॉर्क ॲट डिफरंट स्टेज ऑफ यूज. म्हणजे VBD किंवा VSD हे जे वापरायचे वेगवेगळ्या टप्प्यांवरचे वेग आणि टॉर्क नियंत्रण करू शकतात. नंतर हाय ड्युरेबिलिटी अँड लॉंगर लाईफ स्पेन्स, उच्च टिकाऊपणा आणि दीर्घ आयुष्य कालावधी. कपॅबिलिटी फॉर मल्टिपल फेज कॉन्फिगरेशन्स, म्हणजे मल्टीपेज आणि कॉन्फिगरेशनची क्षमता जी असते ती. तसंच आपण DC मोटरचे ॲडव्हान्टेज बघणार आहोत. एक शॉर्टमधले एक ॲडव्हान्टेज आहे. DC मोटर ऑल्सो offer the advantage such as simple installation and maintenance, सोपी स्थापना आणि देखभाल. हाय स्टार्टअप पॉवर अँड टॉर्क, उच्च स्टार्टअप पॉवर आणि टॉर्क. फास्ट रिस्पॉन्स टाईम टू स्टॉपिंग अँड ॲक्सेलरेशन्स, प्रारंभ, थांबणे आणि प्रावेग करण्यासाठी जलद प्रतिसाद वेळ. नंतर अवेलेबिलिटी इन सेव्हरल स्टँडर्ड व्होल्टेज, अनेक मानक व्होल्टेजामध्ये उपलब्ध आहेत. नंतर आपण AC आणि DCचे आपण ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज बघितले. आता ॲप्लिकेशन बघू. आपण ॲप्लिकेशन बघू त्यांचे. एक कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल ज्या असतात इंडस्ट्रीमध्ये किंवा ज्या आपण बघतो, तर त्यांचे एक AC आणि DCचे एक ॲप्लिकेशन बघू. बघा ॲप्लिकेशन्स म्हणजे साधने, कॉम्प्रेसर ड्रायव्हर्स अँड सिस्टीम्स. नंतर कम्प्युटर्स म्हणजे संगणक, कन्व्हेयर सिस्टीम. नंतर तुमचे फॅन्स, एअर कंडिशनर्स. नंतर हायड्रोलिक अँड इरिगेशन पंप्स. नंतर ट्रान्सपोर्टिंग इक्विपमेंट म्हणजे वाहतुके. नंतर कॉमन इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स बघा तुम्ही फॉर द DC मोटर, फॅब्रिकेशन अँड प्रोडक्शन युनिट. नंतर मशिनरी दॅट डिमांड्स कॉन्स्टंट पॉवर सच ॲज द व्हॅक्यूम इक्विलेटर अँड स्विंग मशीन्स, म्हणजे जे व्हॅक्यूम म्हणजे लिफ्ट आणि शिवणकाम यंत्र यासारखे सतत वीज मागणारी यंत्र असतात. नंतर वेअर हाऊस सॉर्टिंग इक्विपमेंट, हे
ए सी आणि डी सीचे एक ॲप्लिकेशन होते. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आज मोटरचे 4 टाईप असतात, त्या टाईपचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज बघितले, त्याचे सविस्तर आणि एक शॉर्टमध्ये म्हणजे एक शॉर्टमध्ये आपण त्यांचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज आपण आज बघितले. त्याचप्रकारे आपण ॲप्लिकेशन्स बघितले इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन आणि कमर्शियल म्हणजे तुमचे घरगुती ॲप्लिकेशन आणि एक इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघितले. तर व्हिडिओ कशी वाटली, काय वाटली, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.